श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। नैमिषारण्यात एकदा शौनकादी सर्व ऋषीमुनींनी पुराणे कथन करणाऱ्या रोमहर्षण नावाच्या सुतांना विचारले। ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपस्येने मिळते ते पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे, तरी आपण सांगावे। सूत म्हणाले, भगवान कमलापती यांना देवर्षी विचारले होते, त्या भगवंताने त्या देवर्षींना सांगितले। सागर, कथा अर्धवट सोडून जायचं नाही। बसा। आजी। सागर, खाली बसा। सागर, खाली बसा तुम्ही। गुरुजी, कथा पुढे चालू दे। ते सत्यनारायणचे व्रत असे आहे की यथायोग्य विधीप्रमाणे ते केले। तू का आलीस इथे? का म्हणजे? पूजेला निमंत्रण होतं मला तीर्थप्रसादाचं। मला दिलेला शब्द पाळला नाहीयेस आजी। आता पूजेत लक्ष द्या, आपण नंतर बोलू। नंतर? आता नंतर बोलून काही उपयोग आहे का? आता पूजेत लक्ष द्या। नाही आजी, आज सरळ सरळ धोका आहे। मी सागर, महासाहेब, आमचं घराणं तुमच्या इतकं बिग शॉट नसेल, पण असं बोलवून अपमान करण्या इतकं छोटंही नाही। आय माइट फॉरगिव्ह दिस, बट नेव्हर फॉरगेट। आणि हे तुम्ही लक्षात ठेवा। माझ्या रूम मध्ये काय करतेस? मला न विचारता माझ्या रूम मध्ये काय काम काय तुझं? काकूंकडून हा करंडा चुकून तुझ्या रूम मध्ये राहिलेला, त्यांनीच मला इथे पाठवलंय।
नाही तर मी का येऊ तुझ्या रूम मध्ये स्वतःहून? मिळाला ना करंडा, चल निघ आता. सागर, माझ्याशी नीट बोल. काकूंनी सांगितलं म्हणून मी इथे आले, कळलं ना? नाही तर मला काहीही इंटरेस्ट नाहीये तुझ्या रूम मध्ये येण्याचा, आता आणि कधीही. 10 मिनिटं सगळीकडे खुडबुड केल्यानंतर तुला हे सुचतंय? बेसिकली मला तुझ्याशी वादच घालायचं नाही. अरे तुला जिथे स्वतःच्या माणसांची किंमत नाहीये तिथे जस्ट फॉरगेट इट. ए आता हाय का उगा गळा काढून रडतीस कशाला? किती वेळा मी तुला सांगितलं होतं की थोबाड वर करून वाचा वाचा बोलत जाऊ नगस म्हणून, पण माझं ऐकलं नाहीस. अगं आपण नोकर मंडळी, मालकाचं पोरग शालवर मुतलं ना तरी गुलाब पाणी शिंपडल्यावानी आपण हसायचं असतं. एवढं पण कळलं ना व्हय तुला, मूर्ख कुठली? काय झालं? ये फेमका चालू आहे बना बना. मेघना वहिनी म्हणाली उचलून बाहेर फेकीन. कुणाला? हिलाच की. हा, मेघना वहिनीला म्हणा असलं काहीतरी वेट लिफ्टिंग करू नका, पाहिजे तर बुलडोजर घ्या म्हणा मागून. अरे बाप, मॅटर सिरियस दिसतंय. नेमकं काय झालं? काय नाही, इनी बेबी बद्दल काहीतरी बोलत होती आणि नेमकं ते मेघना वहिनीने ऐकलं आणि फक्त 3च शब्द बोलल्या, उचलून बाहेर फेकीन. मग ती विनी बेबी कशी बोलते मला? चुकलं, विनी बेबीचा चुकला असं बोलायला नको तुझ्याशी. तिने तू दिसली की अगोदर दंडवत घालायला पाहिजे तिने, मगच तोंड उघडायला पाहिजे. गबस, बिन ढाकणाची तपेली, तोंडापेक्षा अक्कल उघडा अगोदर. हे खूप नालायक. गप आता, उगा गळा काढून रडती. मी आता त्याच्यासाठी नाही गळा काढत. मग कशासाठी काढतेस? जेव्हा किती भडकून गेला माझ्यावर. कर्म माझं. कोण रडतं कशाला? तर बोडक रडतंय केसाला. नको. असं करून कसं चालेल? प्रकृतीची काळजी नको का घ्यायला? राग सोसणार आहे का तुमच्या प्रकृतीला आता? खाऊन घ्या बरं काहीतरी. शालिनी कुठे आहेत? त्याही बसल्यात अंधारात त्यांच्या रूममध्ये. विचार करून करून आठवून आठवून डोकं शिंडलंय माझं. हे कसं झालं तेच कळत नाहीये. तुला मी सांगितलं होतं ना पौर्णिमाचं नाव यादीत घालायचं नाही म्हणून. हो, पण मग तिला फोन कसा काय गेला? हे माझ्या कर्मा. सगळे फोन मेघनानं करायला सांगितले होते आम्ही. आता आलं लक्षात, सगळं आलं लक्षात. जेवणाचा वास घेऊ नये कधी. काय रे जीवा, आता या समध्या प्रसादाच्या जेवणाचं काय करायचं रे? शालिनी वहिनीला विचारू ना. शालिनी वहिनीला? आणि या अशा टायमाला? न ग बाबा,
त्यापरीस मी तुला जेवण वाढून देते, समद्याना नेऊन दे. भुका लागल्या असतील रे समद्याना. समद्यांना शालिनी वहिनीचा प्रश्नच नाहीये. आणि पद्माकर साहेबाला काय विचारणार? अरे काय अजून ताटं वाढली नाही काकू? अहो तिकडे मेघना वहिनी आणि विनी बेबी विचारतात सारखं जेवणाचं काय झालं ते. द्या पटकन 2 ताटं द्या भरून. आज तेवढेच तोंड आहेत जेवायला. का सागर बाबांविषयी त्यांना काही वाटत नाही असं म्हणायचं तुला? असं काही म्हणलंय का मी? अरे तुला काय म्हणायचं कळतं मला व्यवस्थित. हे तुम्ही दोघं झगडताय कशाला? या घरात 2 घरं झाले ते माहिती आहे समद्याना. एक मोठ्या साहेबांचं आणि एक छोट्या साहेबांचं. जा बाबा तू जा, मी पाठवते जेवण. जा. हे कशाला फडफड करून गेले इथं? मेघना वहिनीचं तठ्ठू येत नुसतं. आम्ही काय ओळखत नाही का ह्याला? आणि याचा गैरसमज असा आहे का परमेश्वरानंतर मेघना वहिनीने तिच्या संसाराची जबाबदारी याच्याच उरावर टाकली. पण घेतो बरं का काळजी. राकेश बाबा आणि विनी बेबीवर बारीक लक्ष असते बरं का त्याचं. विनीवरून आठवलं, लक्ष्मी कुठे? आत्ता विचारतोय. सकाळपासून उपाशी बसले. इथं आमच्या पोटात काय गेलंय मग? ते खरं आहे रे, पर पोरगी उपाशी पोटी दिसभर रडत बसली. कुठं जाणार? आता तिच्या पोरीला बोलल्यावरती काय ओवाळणार आहे हिला? ते खरंच आहे रे, पण हिला अक्कल नको आहे. आता काम नाही गावलं तर खाणार काय आणि राहणार कशी? एकनाथ म्हणलाय मी मेघा वहिनीशी बोलतो म्हणून, आणि तो बोलणाऱ्यातला हाय बाबा. काहीतरी करल होतो. आता तू कुठं निघालास? लक्ष्मीकडे बघून येतो जरा. ठला बाबा. पूजा कशी संपवली पाहिलं त्याने? संपवली कसली, उरकलीच त्याने. मी काय म्हणते, एवढं हाफ हार्टेड देवकार्य करायचंच कशाला? माझ्या राकेशला सांगितलं असतं, छान पूजा केली असती त्याने. सकाळी चांगल्या मूडमध्ये होता. कद नेसवायला गेलो ना तेव्हा त्या मागच्या प्रकरणाबद्दल माफी मागितली त्यांनी माझी. सागरला काहीही कारण पुरतं मूड बदलायला. मा पण अशा आहेत ना. आता केलं होतं ना त्याला प्रॉमिस, मग कशाला बोलवायचं त्या मुलीला? मीच बोलवलं होतं तिला. तू? हो, आमंत्रण देण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. मेघना, अगं पण बांची परवानगी तरी घ्यायचीस ना. अहो, मा साहेबांनीच लिस्ट दिली होती. मा पण अशा हट्टी आहेत ना. पण त्यांच्यातल्या हट्टीपणाचा लवलेश देखील तुमच्यात आलेला नाही. कशावरून? नाहीतर काय, इतके दिवस झाले माझ्या शाळेचा प्लॅन असा रेंगाळला नसता. काही रेंगाळलेलं नाहीये ग बाई. मा म्हणाले आहेत की ही पूजा झाली ना की शाळेची अनाउन्समेंट करू. काही नाही, आता कदाचित म्हणतील पूजा मनासारखी झालेली नाही, तेव्हा नवीन काम सुरू नको करूया इतक्यात. ए मेघना, आता मांच्या मनातलं सुद्धा तूच ठरवणार आहेस का? अलीकडे आमच्या मनासारखं ठरवायची सवय गेली आहे आमची. काहीतरी बोल नको गो आजच. बघ, सगळं तुझ्या मनासारखंच होतं की नाही? बघ. नक्की? येस. किती छान. आता गबस ना जरा. अगं जरा खाऊन घे म्हशी, तुझ्या पायी मी उपाशी. तू जाऊन खाकी, तुला कुणी अडवलंय? मला कुणी अडवलं नाही ग, पण कसं आहे, तू या अशी कटलेली आणि त्यात मी तुकडा मोडला तर आईन सुतकात तंदुरी खाल्ल्यावानी वाटन. आणि शिवाय तू माझ्या नावानं शिमगा करशील तो वेगळाच. तुझा जीव काय माझ्यासाठी अडलाय बाहेर? अगं ए लक्ष्मी, आपली 1942 लव्ह स्टोरी जरा बाजूला ठेव आणि मला सिरियसली सांग, आता तू काय करणार आहेस? काय करणार? दुसरं काम बघणार. दुसरे काम बघणार? काम काय रस्त्यावर पडलेत का?
आणि आता सरकारनं नवीन आदेश काढलाय डान्स बार बंद करायचा. ए जीव देईन पण तसलं काही करणार नाही. आई शाबास, हीच तुझी बोलीन, हाच तुझा बाणा नाडलाय बघ. अगं मला सांग, कुठेही गेलीस तरी मेघना वहिनी आणि विनी सारखी माणसं नाहीत का? म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं. देवानं फारच निष्काळजीपणा केलाय बा तुला बनवताना. अगं इतकी वर्ष काम करून तुला साधं एवढं कळत नाही की मालिक आखिर मालिक होता है. मालक जे म्हणेल ते बरोबर असं ध्यानात घे. आता मालक जर कावळ्याला घार म्हणाले तर आपण चूक दुरुस्त करायच्या भानगडीत पडायचं नाही. उलट म्हणायचं, अरे वा हल्ली छोट्या माडेलच्या घारी निघाल्यात वाटतं. आलं लक्षात? हे सगळं तुला शोभतं. मी बोलले तर लाथच बसल. म्हणजेच काय, ज्याला जे शोभल त्यानं ते कराव. म्हणून जस्ट गो अँड से सॉरी म्हणाव. पुण्यांदा अशी चूक होणार नाही. आलं का लक्षात? ते बारीक राहिले ना तेवढं नाक घास त्यांच्या मोर. तुझ्या नशिबानं शालिनी वहिनी आणि मासाहेबांसारख्या थोर बाया ह्या घरात आहेत, ज्या तुझ्यासारखा धोंडा पण पात्रात बांधून घेतील. तेव्हा ते साधून घे जमलं तर. तुझा जीव माझ्यासाठी तुटतोय की माझ्या नोकरीसाठी? कसं आहे, कामात राहशील तर यंगेज राहशील, नाही तर टोल फ्री नंबरावानी 24 तास माझ्या मागे लागशील. म्हणून हा बंदोबस्त. असं का? हा, कळलं? कळलं का? अगं हो म्हण, नाही तर नाही म्हण. हा जा आता. जेवून घे, येड्याव्यानं करीत जाऊ. सागर आला? साधा फोन सुद्धा केला नाही त्यांनी. असे हातपाय गाळून कसं चालेल? सागर येईल, आम्हाला खात्री आहे तो नक्की घरी परत येईल. पण तो असा का वागतोय? पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतोय सागर? कुठे कमी पडलो मा आम्ही? आमचं काय चुकतंय मा? कधी कधी वाटतं नको हा ऐश्वर्या, नको हे वैभव. त्याच्याऐवजी सागरला घ्यावं आणि लांब एखाद्या गावी जाऊन राहावं, अगदी साधेपणाने. तिथेच तो शांत होईल कदाचित. नाही हो, आता ते शक्य नाही. एकदा या ऐशोरामाची सवय लागली ना की परत मागे नाही वळून पाहता येत. काय उपयोग या वैभवाचा, या ऐशोआरामाचा, जिथे आपलीच माणसं आपल्यापासून तुटतात. राहतात सगळी एकाच घरात पण वागतात एकमेकांची परक्यासारखी. मा मला हे नाही सहन होत. मला खरंच खूप त्रास होतो याचा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमी त्रास होतो त्याचा? पण आम्ही हिम्मत नाही हारलो, कारण आम्हाला माहिती सागर हा त्यांच्या आजोबांच्या सारखा आहे. तसाच रागीट पण तितकाच कर्तृत्ववान. आम्हाला खात्री आहे एक दिवस हा सगळा डोलारा तो एकटा सांभाळेल. बघा तुम्ही. नाही, माझा नाही विश्वास सागरवर. तुम्ही पाहिलं ना तो कसा वागला. आणि मा तुम्हाला काय गरज होती पौर्णिमेला बोलवायची? आम्ही पौर्णिमाला बोलवलेलं नाहीये, पण ज्या कोणी बोलवलंय ना त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागतील. तुम्ही रडू नका, सगळं काही नीट होईल. आमच्यावर विश्वास आहे ना? सगळं नीट होईल.